आणि आता पुढची बातमी महत्त्वाची ती म्हणजे अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये एक मोठा ट्विस्ट आलाय। काँग्रेस वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देणार का असा प्रश्न आता निर्माण झालाय, कारण हर्षजित देशमुख यांच्या उमेदवारीवर पडदा पडलाय असं दिसतंय। पाठिंब्याचा निर्णय हा हर्षवर्धन सपकाळ यांच्या स्तरावरतीच होण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कार यांनी। हर्षजित देशमुख हे सध्या आजारी आहेत, ते रुग्णालयात दाखल आहेत। त्यांनी ते भाजपला मॅनेज झाले अशा प्रकारचाही आरोप पक्षातल्याच काही नेत्यांकडून झाला आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये तू मिमीचं राजकारण उघडपणे रंगलं। काँग्रेसच्या नेत्यांची बैठक जी आहे ते विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतीच पार पडलेली आहे। काँग्रेसचे जे अधिकृत उमेदवार आहेत हर्षजित देशमुख ते रुग्णालयात दाखल झाले आणि त्यानंतर काँग्रेस आता नेमकं अमरावतीमध्ये कोणाला पाठिंबा देणार याबाबतची ही महत्त्वाची बैठक होती आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख आहेत। आता काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडलेली आहे, काय चर्चा झाली बैठक? आता जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्या परिस्थितीच्या बाबतीत आम्ही विचार निर्णय केला, कारण की उमेदवार जो आहे त्याला निवडणूक लढण्याची अजूनही इच्छा आहे असं त्यांनी वारंवार सांगितलं आहे। आजही त्यांनी जे पत्रकारांना आणि मीडियाला जे सांगितलं की मी अजूनही लढण्याच्या इच्छा, पण तो शारीरिकदृष्ट्या आता लढण्यासाठी पात्र आहे का किंवा क्षमता आहे का याचाही विचार आम्ही केलेला आहे। या सगळ्या गोष्टीचा एकंदर विचार करून पक्षश्रेष्ठींना या बाबतीत आम्ही आज जी चर्चा झाली त्या चर्चेबद्दल सांगू आणि पक्षश्रेष्ठींना जे योग्य वाटेल तो निर्णय मग आम्ही घेऊ। नेमका आता काय निर्णय ठरला आहे? त्या उमेदवाराला आता पुढे निवडणुकीच्या मैदानात उतरवायचं की त्याला थांबवायचं किंवा दुसरा पर्याय शोधायचा? असं आहे की तो उमेदवार वारंवार म्हणतोय की मी अजूनही, पण तो जरी म्हणत असला तरी आता निवडणुका 8 दिवसावर आलेल्या आहे। अशा परिस्थितीमध्ये माझी जरी इच्छा असली, उमेदवारी जरी इच्छा असली, पण तो शारीरिकदृष्ट्या क्षमता आहे का त्याची, तो फिरण्यास, कारण की आता सगळ्या नगरसेवकांची भेट घ्यावी लागेल, त्यांना भेटावं लागेल, त्यांच्याशी चर्चा करावं लागेल, असा पूर्ण जिल्ह्यामध्ये जावं लागेल। तो जेवढा त्याची शारीरिक क्षमता आहे का हाही विचार आम्हाला करावा लागेल। या क्षमतांची आपण तपासणी केलेली आहे का किंवा काँग्रेसने काही सर्वे केला का, त्याच्यामध्ये काही दिसून आलं? नाही, आमचे जे काँग्रेसचे जे जवळजवळ 107 108 जे किंवा 120 107 ते 120 जे उमेदवार हे आहेत, नगरसेवक किंवा आहेत किंवा निवडून आलेले हे आहेत, ते काँग्रेसचे मतदान तर आहेच, पण तेवढ्यावर आज निवडून येतात नाही। आम्हाला महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांशी पण चर्चा करावी लागणार आहे। तर या सर्व दृष्टीने ही सगळी जी चर्चा आज झाली ती चर्चा आम्ही आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या कानावर टाकणार आहे आणि त्यांनी जो योग्य निर्णय घेतला तो योग्यतेची अंमलबजावणी आम्ही करणार आहे। रुग्णालयामधून काँग्रेसचे उमेदवार इंटरव्ह्यू देत आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत, काँग्रेसच्या काही नेत्यांनी जे आहे त्यांच्यावर टीका केलेली आहे उमेदवारावर। या पार्श्वभूमीवर आता निलेश विश्वकर्मांचं नाव चर्चेत आहे, वंचितला पाठिंबा देणार काँग्रेस अशा सुरू आहेत, काय याच्या बाबत आहे? नाही, आता असं आहे की ती चर्चा होत राहील। निलेश विश्वकर्माची पण इच्छा आहे, पण हा निर्णय जो आहे, कारण की 2 पक्षामधला निर्णय आहे, काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी अशा 2 पक्षामधला निर्णय असल्यामुळे हा निर्णय आमच्या स्तरावर न घेता पक्षश्रेष्ठीच्या स्तरावर जर झाला तर जास्त उचित राहील असं आम्हाला वाटतं आणि त्याप्रमाणे